नमस्कार, मी सुवर्ण जोशी. 4च्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करतोय. कानपूरच्या विकास दुबेच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी ही अटक केली आहे. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू तिवारी यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या घडीची मोठी बातमी आहे. विकास दुबे एन्काउंटर प्रकरण गाजत असतानाच, त्याची चर्चा सुरू असतानाच त्याचा साथीदार, त्याचे 2 साथीदार ज्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे, दया नायक यांनी अटक केली आहे. विकास दुबेच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. गुड्डन आणि सोनू म्हणून त्याचा चालक, या दोघांना अटक झाली आहे. मोठी बातमी आहे. अनेक महत्त्वाचे धागेदोरे या दोघांच्या माहितीतून समोर येऊ शकतात. A local gangster, Vikas Dubey and his henchmen in Kanpur, Uttar Pradesh area had killed 8 police officers and staff when they had gone to apprehend him. In that case, there are some wanted accused still at large. ATS Maharashtra had received information regarding one accused on the run and has come to Mumbai Thane area looking for a hideout. ATS Maharashtra has apprehended this wanted accused Guddan Trivedi today along with his driver from Polchet Thane area. Uttar Pradesh police is being informed about the same. विकास दुबेच्या साथीदारांना मुंबईतून अटक झाली. यांनी ही अटक केली आहे. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी असं या साथीदाराचं नाव आहे आणि त्याचा चालक सोनू, या दोघांनाही अटक झाली आहे. महाराष्ट्र एटीएसनं ही धडक कारवाई केली आहे. या दोघांकडूनही मोठी माहिती, मोठे धागेदोरे समोर येऊ शकतात. विकास दुबे कानपूरवाला, ज्याचं एन्काउंटर प्रकरण गाजतंय, त्याला ताब्यात घेण्यात आलं मध्य प्रदेशात. त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशात नेलं जात होतं. तिथेच त्याच्या गाडीचा, म्हणजे त्याला नेत असलेला ताफ्याचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर तो पळत होता, तेव्हा त्याचं एन्काउंटर झालं. अशा गोष्टी समोर येत आहेत आणि ते प्रकरण वेगवेगळ्या कारणांनी गाजलेलं आहे. आणि असं असताना याच कुख्यात गुंड विकास दुबेच्या साथीदारांना अटक झाली आहे. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी याला अटक झाली आणि त्याचा चालक सोनू यालाही अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसनं मुंबईमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. या दोघांच्या अटकेनं खूप महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. मोठ्या घडामोडींची उकल होऊ शकते. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी ही अटक केली आहे अशी माहिती समोर येते. महाराष्ट्र एटीएसचं हे एकत्रित यश आहेच, पण दया नायक यांनी अटक केली आहे असं समजतंय. गुड्डनचा ड्रायव्हर सोनू तिवारी याला सुद्धा अटक झाली आहे. विकास दुबेचे हे दोघेही साथीदार आहेत ज्यांना मुंबईतून अटक झाली आहे. दरम्यान गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटर नंतर अन्य गँगस्टर विरोधात सुद्धा ईडीनं आता फास आवळायला सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील सूत्रांनी माहिती दिली आहे की कित्येक कुख्यात गँगस्टर ईडीच्या आता रडारवर आहेत. या गँगस्टर्सच्या मालमत्ता किती आहेत आणि कुठे आहेत, त्याचं मूल्य किती आहे, त्या कुणाच्या नावावर आहेत, ही सगळी माहिती आता खणून काढली जाते. मुख्यत्वे करून लखनौ, कानपूर, आझमगड या भागातील गँगस्टर्सची माहिती मिळवली जाते. ईडीच्या लखनौ शाखेसोबतच अन्य ठिकाणच्या टीम्सही या कामात गुंतल्या आहेत असं कळतंय. अजून एका मोठ्या बातमीकडे आपण वळणार आहोत. कोरोना रुग्णांकरता अत्यावश्यक असणाऱ्या इंजेक्शन्सचा काळाबाजार होत असल्याच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीनं दणका दिलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट समोर आलाय. या बातमीच्या दणक्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सरकारनं आदेश काढल्यानंतर 24 तासांच्या आत कारवाई झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांना इम्युनिटी बूस्टर म्हणून दिल्या जाणाऱ्या टॉसिलिझियम 400 mg या रेमडेसिवीर 100 mg काळा बाजाराचा मीरा रोड पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या काळा बाजारा प्रकरणी
मीरा रोड पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे। यातील एक मेडिकल दुकानात काम करणारा तरुण आहे आणि एक तरुण मेडिकल रिसोर्सर आहे। विशेष म्हणजे मुंबईतील एका नामांकित रुग्णालयाचा या काळ्या बाजारामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर येते। मीरा रोड मधून ही बातमी आहे। जे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं त्या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू होता। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्र्यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे। इंजेक्शन काळा बाजाराचे धागेदोरे एका मोठ्या हॉस्पिटलशी रुग्णालयाशी संबंधित आहेत। प्रतिष्ठित हॉस्पिटलमधील मेडिकलला अचानक भेट देण्यात आली। ही माहिती समोर आल्यानंतर या घडीची ही मोठी माहिती आहे। एका मंत्र्यानं या इंजेक्शनच्या काळा बाजारासंदर्भात खुलासा केलेला आहे। आमच्या विभागाच्या लोकांनी रेमडेसिवीर हे औषध जास्त दरानं विकले जात होती याची माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली। ताबडतोबीनं आमच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली योग्य कारवाई केलेली, 2 जणांना अटकसुद्धा केलेली आणि त्यांचे धागेदोरे आता एका बड्या हॉस्पिटलकडे जाऊन राहिलेले। लवकरच आम्ही त्या संदर्भातली माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, या काळ्या बाजारासंदर्भात काय अधिक स्पष्ट करशील आणि हा जो खुलासा मंत्री करता आहेत त्याचा काय अर्थ आहे किंवा त्यांनी काय खुलासा केलाय? सुवर्णा, मंत्र्यांनी आज ठाण्यामध्ये एका प्रतिष्ठित हॉस्पिटलला भेट दिली होती। ही अचानक भेट होती। जसं आपल्याला माहिती आहे की रेमडेसिवीर आणि टॉसिलिझिम या 2 औषधांचा तुटवडा आहे आणि मागणी खूप आहे आणि हेच लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर या 2 औषधांचा काळाबाजार केला जातोय आणि लाखो रुपये जे आहेत ते नातेवाईकांकडून उकळले जात आहेत। त्याच परिस्थितीमध्ये मीरा रोडला आधी कारवाई झालेली आहे। त्या कारवाई संदर्भात बोलताना मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मोठा खुलासा केलेला आहे। जे 2 तरुण अटक केलेले आहेत त्यांनी जी औषधं आणली होती त्या संदर्भामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलचं नाव येत आहे। मुंबईमधील हे मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलने त्यांना ही औषधं कशी दिली, ज्या पेशंटना गरज आहे त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे पेशंटचं पूर्ण नाव, डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन, त्यानंतर त्याचा कोविड रिपोर्ट, पेशंटचं आधार कार्ड आणि जो व्यक्ती घ्यायला येणार आहे त्याचे डॉक्युमेंट्स, अशा सर्व डॉक्युमेंट्स घेतल्यानंतरच ते इंजेक्शन जे आहे ते रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येतं। तसं न करता या हॉस्पिटलने हे जे इंजेक्शन आहेत ते थेट या 2 तरुणांना दिले कसे म्हणजे अजित असं समोर येतंय का की हे सरकारी रुग्णालय आहे आणि या सरकारी रुग्णालयाने ही इंजेक्शन्स मेडिकलला या दोघांकरवी पाठवली जेणेकरून त्याची विक्री केली जाऊ शकते, असं काही समोर येतंय का? नाही, सरकारी रुग्णालय नाहीये, हे एक खासगी रुग्णालय आहे। ह्या रुग्णालयामध्ये जे हे संपूर्ण प्रकरण तपास केल्यानंतर हे स्पष्ट होईल। त्याची माहिती समोर येते त्यानुसार हे जे 2 तरुण आहेत त्यांनी हॉस्पिटलला आपल्या नातेवाईकांना त्या औषधांची गरज आहे असं सांगितलं होतं। हॉस्पिटलला ही गोष्ट माहिती होती का की हे जे 2 तरुण आहेत ते या जे इंजेक्शन त्याचा काळाबाजार करतायत, ही तपासामधली महत्वाची गोष्ट आहे। या अनुषंगी ज्या हॉस्पिटलची लिंक समोर आलेली आहे, जर हॉस्पिटलला हे माहिती होतं की हे 2 तरुण आहेत त्यांचे पेशंट नाही आहेत पण हे लोक इंजेक्शन घेऊन जात आहेत तर मात्र यामध्ये हॉस्पिटलवरती मोठी कारवाई होऊ शकते अशी दाट शक्यता आहे। मात्र जे 2 तरुण पकडले गेलेले आहेत त्यांनी हॉस्पिटलला अंधारात ठेवलं होतं का हॉस्पिटलला माहिती होतं, याचा खुलासा झाल्यावरच ते स्पष्ट होईल। आता एका मंत्र्यांनी हा खुलासा करणं ही त्यातल्या त्यात खूप मोठी गोष्ट आहे, कारण का सध्या संपूर्ण देशभर, संपूर्ण जगभर या 2 राजेंद्र शिंगणे, जसं आपण सांगताय मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी या सगळ्याचा खुलासा केलाय। अजित, तुर्तास धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। नेमकं या सगळ्या प्रकरणात काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। आपण बघूया कोल्हापुरातून बातमी। कोल्हापुरात धैर्यप्रसाद चौक ते सदर बाजार रस्त्यावर भीषण अपघात झालेला आहे। भरधाव कारनं एका दुचाकीला धडक दिली आहे। या अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय। पुरुषोत्तम बालिगा असे मृत व्यक्तीचं नाव आहे। अपघातात 1 जण गंभीर जखमीही झालेला आहे। हे सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणार आहे। दुचाकीला धडक दिल्यानंतर कार सुद्धा उलटली आहे। या अपघाताचा थरार आपण सीसीटीव्ही मध्ये बघू शकतोय। दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। संदीप, केव्हाचं हे सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणारा हा सगळा थरार आहे, काय अधिक स्पष्ट कराल या अपघाताविषयी?
खरंच अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत असं म्हणता येईल सुवर्ण. आज सकाळचा हा अपघात आहे. महत्वाचं म्हणजे कोल्हापूर शहरातल्या मध्यवर्ती भागात धैर्यप्रसाद हॉलचा जो चौक आहे त्या चौक आणि तिथून सदर बाजार या भागामध्ये जो रस्ता जातो त्या रस्त्यावरचा हा अपघात आहे. भरधाव कारनं दुचाकीला उडवलेला आहे. आपण पाहिलं तर अक्षरशः त्या टू व्हीलरच्या चिंधड्या उडालेल्या आहेत. मात्र त्या टू व्हीलरवर 2 जण बसले होते. त्यातला एक जण गंभीररित्या जखमी झालाय. मात्र एकाचा जागीच मृत्यू झालाय ज्यांचं नाव आहे पुरुषोत्तम बालिगा. आणि महत्वाचं म्हणजे त्या टू व्हीलरला धडक दिल्यानंतर आपण दृश्यांमध्ये बघतोय सुवर्णा, जी 4 व्हीलर आहे ती देखील पलटी झाली आणि त्या गाडीमध्ये देखील 3 लोक बसले होते आणि ते देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी अजून अटक कुणाला झालेली नाही. मात्र शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद झालेली आहे. सुवर्णा, धन्यवाद संदीप, आपण माहिती दिल्याबद्दल. शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये आज एकच खळबळ उडाली, कारण परिसरात बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू आहे असा फोन आला होता. शिर्डी पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड आणि आरोग्य पथक फोन आल्याच्या अगदी 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचलं आणि आपापल्या कामाला लागलं. सगळीच धावपळ उडाली. काही वेळाने मात्र लक्षात आलं की मॉकड्रिल आहे आणि त्यामुळे मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. बॉम्ब सदृश वस्तू असल्याचा फोन आला आणि त्यामुळे शिर्डीचा हा साई मंदिर परिसर आहे म्हणून एकच खळबळ उडाली. सगळ्याच यंत्रणा सज्ज झाल्या. 15 मिनिटांमध्ये त्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्या आपापल्या कामाला लागल्या. पण हे मॉकड्रिल होतं. त्या यंत्रणांना काही महिन्यांच्या कालावधीने मॉकड्रिल केलं जातं. त्या यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी किंवा अशी घटना घडली तर त्यावेळेला काय करायला हवं या संदर्भातलं हे ट्रेनिंग असतं. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. हरीश, काय सांगाल? खरं तर साई मंदिर जे आहे हे कायम हाय अलर्ट वरती असणारं देवस्थान आहे. सध्या ते बंद जरी असलं तरी तिथलं प्रशासन किती अलर्ट आहे हे बघण्यासाठी खरं तर हे सगळं आजचं हे मॉकड्रिल करण्यात आलं. इथले जे पोलीस उप अधीक्षक आहे यांनी एक फोन जो आहे निनावी फोन आहे या सगळ्या प्रशासनाला केला आणि मग आरोग्य प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, सगळे जे विभाग आहेत हे यांची धावपळ सुरू झाली आणि मंदिर परिसरामध्ये हा जो बॉम्ब आहे हा शोधण्यासाठी मग ते डॉग स्क्वॉड असेल यांची धावाधाव सुरू झाली. मात्र मग थोड्या वेळाने जेव्हा पोलिसांनी सांगितलं की हे मॉकड्रिल आहे त्यानंतर कुठेतरी सगळ्यांचा जीव भांड्यामध्ये पडला. मात्र शिर्डीची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती किती अलर्ट आहे हे यावरून सिद्ध झालं. नक्की, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल हरीश. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. शरद पवार यांनी एनडीए सोबत यावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. घाटकोपरमध्ये रमाबाई नगर इथं शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता ते गेले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलंय. शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार पाडले असा आरोपही रामदास आठवले यांनी केलाय. पवार साहेबांच्या बद्दल मला आदर आहे. ते जुने जाणते अशा पद्धतीचे आपले महाराष्ट्रातले नेते आहे. तर माझं मत असं आहे की एकतर भाजप आणि शिवसेना जर एकत्र नसते आणि BJP सोबत RPI राहिला असता तर BJPला जवळजवळ 130-140 जागा मिळाल्या असत्या. कारण एकत्र लढल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. बातमी आहे व्यापारी संघटनांच्या विरोधाची. खरं तर 2च दिवसांपूर्वी शरद पवारांनी व्यापाऱ्यांना सगळे व्यवहार सुरळीत करावेत याकरता कारवाई करण्यास सांगितली होती. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यामध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. आता व्यापारी संघ नाराज आहे. आता कुठे 10% व्यापार सुरळीत होत असताना दुसरीकडे पुन्हा करण्यात येणारा लॉकडाऊन का, असा धक्कादायक सवाल व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. फतेचंद रांका यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. जेव्हा P1 P2 केल्यानंतर 30 दिवस दुकानापैकी 15 दिवस चालू राहणार आहे आणि या 15 दिवसाचं काम करून 30 दिवसाचा पगार नोकरांना द्यायचा आहे. हां, इन्कम टॅक्स माफ नाही, कुठलंही GST माफ नाही, आम्हाला कुठलं व्यापाऱ्यांना अनुदान दिलेलं नाही. लाखो कोट्यावधी रुपयाचे अनुदान डिक्लेअर केलेले पण व्यापाऱ्यांना काही नाही. कारण व्यापाऱ्यांना हे कधीही कुठली सवलत नाही. मग एक बाजूला इनपुट नाही आणि खर्चही खर्च आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आहार पुरवला जावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर केंद्राने राज्याला दिलेला 200 कोटींचा निधी खर्च झाला नाही. आता 2 महिन्यांसाठी कोरडं धान्य देण्याचं निश्चित झालंय.
पण नेमकं किती दिवसांसाठीचं धान्य द्यायचं यावर अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. राज्यात कोरोनाचा धोका वाढल्यानं लॉकडाऊन सुरू करण्यात आलं. लॉकडाऊनमध्ये अनेक धोके होते, ते लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्र सरकारनं राज्य सरकारला 200 कोटींचा निधी दिला. मात्र मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात हा निधी खर्च झालेला नाहीये. जुलै महिना सुरू झाला तरी पाठपुराव्याबद्दल अजून निर्णयच घेण्यात आलेला नाहीये. नाही, केंद्र सरकारकडून जे आहे ते जवळपास आम्हाला 182 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी 70 कोटी आम्हाला प्राप्त झालेले आहेत. केंद्र सरकारशी आमचं बोलणं सुरू आहे आणि या संदर्भामध्ये हाय पॉवर कमिटीने जी सूचना केलेली आहे की या संदर्भामध्ये टेंडर करावं आणि ते टेंडर प्रोसिजरमध्ये चालू आहे. वर्ड ऑर्डर थोड्याच दिवसात येईल आणि त्याच्यानंतर हा शालेय पोषक आहार जो आहे तो मुलांपर्यंत वाटप केला जाईल. निविदा प्रक्रिया राबवल्यापासून तब्बल 5 वेळा शुद्धीपत्रक काढून निविदा प्रक्रियांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली. या मुदतवाढ देण्यामागचं कारण काय? ह्या विशिष्ट लोकांनाच टेंडर प्रक्रिया राबवून त्यांनाच ठेके देण्यात यावे, ह्यामागचं यांचा प्रशासनाचा उद्देश आहे की काय, याबद्दल शंका निर्माण होत आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये सापडल्यानंतर राज्य सरकारनं 1 कोटी विद्यार्थ्यांना अन्न शिजवून देण्याऐवजी धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. 2 महिन्यासाठी कोरडं धान्य देण्याचं निश्चित झालं. पण किती दिवसांसाठी धान्य द्यायचं यावर अधिकाऱ्यांमध्ये एकमत झालेलं नाही. मध्यान्ह भोजन योजनेसाठी येणाऱ्या खर्चात केंद्राचा हिस्सा 60% तर राज्याचा हिस्सा 40% इतका आहे. राज्यात 86,161 पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 1,03,35,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतेक विद्यार्थी कष्टकरी वर्गातले आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांना पुरेसा सकस आहार मिळणं गरजेचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेमका हाच विचार केला आणि 14 एप्रिल रोजी केलेल्या भाषणात हा मुद्दा मांडला. या भाषणानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयानं 28 एप्रिलला सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवलं. पंतप्रधानांच्या भाषणातील धोरण स्पष्टता मांडून मे आणि जूनमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत धान्य देण्याचे स्पष्ट आदेश दिले. मात्र विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन आणि धान्य काही मिळालंच नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये अन्नधान्याची गरज ही अत्यंत तीव्रतेने जाणवते आहे. मजुरी नाही आहे, रोजगार नाही, लोकांच्या हातात पैसे नाहीत. ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागातल्या गरीब वस्त्यांमध्ये हा प्रश्न अत्यंत बिकट होतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारचं हे या पद्धतीचं धोरण आणि अद्याप हा निधी अथवा शिधा न पोचणं ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिलच्या मध्यावधीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी धोरण स्पष्ट केलं. मात्र महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि विद्यमान मंत्री वर्षा गायकवाड निश्चित भूमिकाच घेऊ शकल्या नाहीत. ही कोरोनाच्या संकटातली सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह मुंबईहून प्रफुल्ल साळुंखे आणि कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातल्या MR रिजनमधील सगळ्या आयुक्तांची बैठक होते आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झालेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित आहेत. कल्याणमधली ही बातमी आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा आकडा प्रचंड वाढतो आहे. लॉकडाऊन करून झालं तरी सुद्धा हा आकडा काही कमी होत नाही. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीला पोहोचलेले आहेत. MMR रिजनमध्ये ही बैठक पार पडते. अजून काही बातमी आपण बघूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वागत. दुर्गराज रायगडावरील ऐतिहासिक हत्ती तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. गेल्या कित्येक वर्षात हा तलाव इतक्या प्रमाणात भरला नव्हता असा दावा स्थानिक करतायत.
रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून या तलावाच्या संवर्धन आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे. आता हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी समाधान व्यक्त केलंय. असे क्षण जीवनात खूप कमी येतात, ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या किंवा त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. गडाच्या संवर्धनाकरता सुरू असलेल्या कामाला यश येत असल्याचं पाहून आनंद होतोय असं ते म्हणतायत. उत्तराखंडमधील मुन्सियारीमध्ये जोरदार पाऊस झाला. यावेळी इथं पाण्याच्या लोंढ्यामध्ये एक गाडी फसली. देहरादूनवरून येणारी ही गाडी नाल्यामध्ये अडकली. जोरदार पावसामुळे इथल्या नाल्याच्या पाण्याला प्रचंड वेग होता. मुन्सियारीमधील रस्ते जलमय झाले असून रस्त्यांवर वाहणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड असल्या कारणानं ही गाडी अडकली होती. आसामच्या डिब्रुगडमधील ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी गावांमध्ये घुसलं. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की किनाऱ्यावरील कठडे तोडून हे पाणी गावात शिरत होतं. या पाण्यामध्ये नदीच्या किनाऱ्यावरील मोठी झाडं खेचली गेली, ती अक्षरशः उन्मळून पडली आणि या पाण्याच्या प्रवाहात ती वाहून गेली. लिटरली ब्रह्मपुत्रा नदीच्या या प्रवाहानं पाण्याच्या वेगानं गिळंकृत केलं या पूर्णच्या पूर्ण झाडाला. याची दृश्य आपण बघू शकतोय. या बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्यांसह इथेच थांबतोय. यानंतर एका विशेष कार्यक्रमामध्ये लगेच भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.